स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आजची पेरणी आपण मकाची करत आहोत 4 काकरीला. तर हा 1 एकराचा प्लॉट आहे. इकडं पेरणी झालेली आहे. तर आपण ह्या साईडला आता पेरणी आपली चालू आहे मकाची. तर आपला ह्या ट्रॅक्टर इथं थांबलेला आहे पेरणी करून. तर वरिंब बघू शकता कसं सुटलेला आहे. तर आजचा विषय असा आहे की पेरणी करताना ट्रॅक्टरचा RPM किती द्यायचा. तर पेरणी सुरू असताना ट्रॅक्टरचा जो RPM आहे का नाही तो 10च्या पुढे आणि 15च्या आत RPM द्यायचा आहे. 10च्या आत पण नको RPM आणि 15च्या पुढे पण नको, कारण जसं रान आहे तसा RPM ट्रॅक्टरचा द्यावा लागेल. तर आपला ट्रॅक्टर लवथडला चालतो. 13-14 चा RPM घेतो. 13-14च्या RPM ने बरोबर ट्रॅक्टर आपला चालतो. तर 15च्या मोहर RPM जर तुम्ही दिला तर जी व्हील्स आहे का नाही, ही व्हील्स जे आहे ना ते फास्ट चालवून त्यातलं जी बी उचललेलं आहे असं ते साईडला पडतं. तर ही 6B म्हणून 9 इंचीचे व्हील्स आपण जोडलेले आहे. 4 काकरी सध्याला आपल्याला पेरणी चालू आहे मकाची. 1 2 3 4 या 4वर चाललेली आहे पेरणी मकाची. पट्टीचा घेर ब्याच्या आकारानुसारच द्या. 6B वर आपली पेरणी चालू आहे. मटेरियल 20-20-13 हे वापरलेलं आहे. हा लोड आहे 40 kgचा लोड आहे. आपण पास काढून टाकलेला आहे. मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कोणत्या प्रकारची घाणाला लोडला गुतत नाही. आणि हा गेअर जो आहे तो 18चा आहे आणि हा 12चा आहे. तर आपल्याला 4 काकरीला मका 4 kgची पिशवी जर असेल तर कंप्लीट 11 ते 12 किलो आपल्याला लागतं बी. धन्यवाद.